सध्या समाजाची अवस्था अतिदक्षता विभागात ठेवल्यासारखी झाली आहे। भारत घडवण्याच्या घोषणा करणारे प्रत्यक्षात जे करत आहेत त्यामुळे समाजाची अवस्था रुग्णाप्रमाणे झाली आहे। यातून बाहेर पडण्यासाठी नव्या ऊर्जेच्या जागरणाची सकारात्मक कार्यकर्त्यांची आज देशाला गरज आहे, असं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांनी केलंय। विधायक संघर्षाची ऊर्जा लोकशाहीला बळ देत असल्याचेही त्यांनी नमूद केलंय। ग्रॅव्हिटस फाउंडेशन पुणेच्या वतीने ऊर्जा पुरस्कार 2024चे वितरण बाबा आढाव यांच्या उपस्थितीत झाले। आपटे रस्त्यावरील हॉटेल रॅमी ग्रँडमध्ये झालेल्या सोहळ्यात संयोजिका व ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रकाश आमटे, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्रकुलपती डॉक्टर विद्या येरवडेकर, माजी खासदार संजय काकडे, अभिनेत्री दिव्या शेठ, सल्लागार व ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे आदी मान्यवर उपस्थित होते। गडचिरोली येथील हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाच्या सहसंस्थापक सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना ऊर्जा जीवन गौरव पुरस्कार, तर दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉक्टर मिलिंद कांबळे उद्योग, साहित्यिका इंदुमती जोंधळे शिक्षण, इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे आरोग्य, जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती बॉक्सर देविका घोरपडे क्रीडा, आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता दिव्यांग गोळा फेकपटू सचिन खिलारी यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। शाल, मानचिन्ह व रोपटे असे पुरस्काराचे स्वरूप होते। तसेच वीरपत्नी दीपाली मोरे यांना शहीद जवान विजय मोरे यांच्या स्मरणार्थ शौर्य पुरस्कार देण्यात आला। 1 लाख रुपये रोख, शाल, मानचिन्ह व रोपटे असं शौर्य पुरस्काराचं स्वरूप होतं। याप्रसंगी डॉक्टर बाबा आढाव यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे कौतुक केले। तसेच समाजाच्या कल्याणासाठी, मानवतेसाठी झटणाऱ्या आणि कार्यरत असणाऱ्या योग्य व्यक्तींची निवड करून त्यांना सन्मानित करणाऱ्या उषा काकडे यांचे विशेष अभिनंदन केले। डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी आपला जीवन प्रवास कथन केला। गेल्या 50 वर्षापासून आदिवासींच्या कल्याणासाठीचे कार्य अविरत सुरू आहे। बाबा आमटे यांच्या प्रेरणेने सुरू झालेले कार्य आम्ही पुढे नेले आणि आता पुढची पिढी देखील याच कार्याचा वसा घेऊन काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं। मंदाकिनीने मला आयुष्यभर सर्वार्थाने साथ दिली आहे, तिचा सन्मान हा माझाही गौरव असल्याची भावना डॉक्टर प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली। आणि सांगितलं की संघर्षच करावा लागेल। एक प्रकारचा हा जो विधायक संघर्ष आहे, हा विधायक संघर्ष भारतातल्या लोकशाहीला कुणी किती धडपड करू द्या, त्या लोकशाहीला जो ऑक्सिजन मिळतो तो यातून मिळतो पाहिजे। आणि म्हणून एक प्रकारे काकडे कुटुंबियांना किंवा त्या संस्थेला ऊर्जेला मी धन्यवाद देईन की ज्या काळामध्ये आमच्या या देशामध्ये नव्या ऊर्जेची गरज आहे, अशा वेळेला तुम्ही सगळ्या ह्या मैदानात खेळणाऱ्या, सुवर्णपदक मिळवणाऱ्या, करणाऱ्या सगळ्या शेती उगवणाऱ्या सगळ्या माणसांना एकत्र करून आणून तुम्ही एक प्रकारचं एक चांगलं हे दाखवता की काही निराश होऊ नका, वरती काही घडू द्या, तळागाळातली माणसं हा देश जिवंत ठेवल्याशिवाय राहणार नाहीत, पडून दिल्याशिवाय राहणार नाही। असं एका वाक्यात सांगतो की ही माझ्या जीवनात आली, हा माझा गौरव झाला। लग्नाला 51 वर्ष पूर्ण झाले। तिच्या चेहऱ्यावरचं हास्य तुम्ही बघितलं तर 51 वर्षानंतर लग्नात राहून तरुण पिढीसाठी हा मोठा आदर्श आहे की अभावात राहून सुद्धा आनंदात राहता येतो। मूर्तिमंत उदाहरण आहे। आजकाल घटस्फोटाच्या केसेस खूप जास्त आहेत। ऊर्जा अवॉर्डमुळे अनेक लोकांना प्रेरणा मिळते आणि ह्या सामाजिक कार्यामध्ये अनेक लोक पडत आहेत। तर ह्या अवॉर्डचं तेच महत्त्व आहे की ही ऊर्जा पुढच्या पिढीपर्यंत जाते आहे आणि ही ऊर्जा अशीच पुढच्या पिढीपर्यंत जात राहो आणि ह्या ऊर्जा अवॉर्डचं त्यामुळे महत्त्व वाढत राहावं असं मला वाटतं। आणि हा जो काय उपक्रम आहे हा फार चांगला आहे आणि त्यांच्या ऊर्जा फाउंडेशनतर्फे जे उपक्रम राबविले जातात, डेंटल किंवा हेल्थ चेकअप किंवा अवेअरनेस, बॅड टच, गुड टच वगैरे, हे फार आजकालच्या काळासाठी फार आवश्यक आहे। आणि हे जे काय काम चालू आहे याचा माझ्या शुभेच्छा आणि हे काम असेच वाढत राहावं दिवसेंदिवस अशी माझी मनापासून इच्छा आहे। डॉक्टर विद्या येरवडेकर यांनी ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या उषा काकडे यांच्या कर्तृत्वाचा प्रवास उलगडला। सामाजिक कार्यात उषाताई सदैव अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले। डॉक्टर मिलिंद कांबळे यांनी आपला जीवन प्रवास उलगडत दलित समाजातून बिझनेस लीडरशिप पुढे यावी यासाठी प्रयत्नरत असल्याचा उल्लेख केला। इंदुमती जोंधळे म्हणाल्या, मी अनाथालयात वाढले, संघर्ष सुरुवातीपासून वाट्याला आला, सर्व प्रतिकूलता सोसत वाटचाल करताना आयुष्याचे चिंध्याचे गाठोडे तयार झाले, त्या गाठोड्याची सर्वांच्या सहकार्याने उबदार गोधडी बनली आहे। लेखनासाठी, संघर्षासाठी ही उबच प्रेरणा देत असल्याचे त्यांनी सांगितलं।
डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्याचा परिचय देतानाच कोविड काळात इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष या नात्याने समाजासाठी केलेल्या विशेष उपक्रमांची माहिती दिली। महिला सक्षमीकरण, मानवतेसाठी झटणाऱ्यांचे प्रयत्न आणि समाजात विधायक बदलांसाठी अविरत कार्यरत असणाऱ्या आपल्या कामातून इतरांसाठी सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या आदर्शांचा गौरव करणे हा फाउंडेशनचा उद्देश आहे। पुरस्कारांचे हे 6वे वर्ष असून येथे सन्मानित होणाऱ्या व्यक्तींकडून अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते, असं ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांनी यावेळी सांगितलं। नमस्कार, ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे मी बोलते। आज आमचं ऊर्जा अवॉर्ड होतं। आजचं आमचं 6वं वर्ष आहे ऊर्जा अवॉर्डचं। ग्रॅव्हिटस फाउंडेशनतर्फे आम्ही नेहमी ऊर्जा अवॉर्ड करतो आणि हे ऊर्जा अवॉर्ड करण्यामागचा आमचा हेतू की महिलांना आणि जे चांगलं काम करतात त्यांना मोटिवेट केलं पाहिजे, जे तळागाळातून खरोखर आत्मीयतेने काम करतात, समाजासाठी झटतात, अशा लोकांना या व्यासपीठावरती सन्मानित केलं जातं आणि याचा आम्हाला विशेष आनंद होतो। असंच यावर्षी आम्ही 6 पुरस्कार विजेते निवडले आहेत। त्यातला आत्ता आम्ही जीवनगौरव पुरस्कार हा मंदाकिनी आमटे आणि प्रकाशजी आमटे यांना आम्ही दिला आणि अतिशय म्हणजे आमटे कुटुंबियांचं कामच अतिशय म्हणजे जेवढं आपण बोलेल तितकं कमी आमटे कुटुंबियांचं काम इतकं कमी आहे आपण जेवढं बोलेल तेवढं, मला असं वाटतं। आणि आपण त्यांना अगदी म्हणजे जसे आपण म्हणतो की हजारो शिंपले उघडल्यानंतर एक मोती सापडतो, अशा अनेक मोत्यांना शोधण्याचं काम आम्ही इथं केलं आणि अशा सगळ्या दिग्गजांना आज आम्ही इथे पुरस्कार दिले आणि हे पुरस्कार देताना आम्हाला खरोखरच विशेष आनंद झाला आणि असेच आमच्या हातून चांगले पुरस्कार निवडले जातील आणि जे पुरस्कार्थी आहेत ते इतके छान पुरस्कार्थी आहेत की त्यांच्याकडून देखील आम्हाला काही शिकायला मिळेल, असे पुरस्कार्थी असल्यामुळे याचा आम्हाला एक विशेष आनंद होत आहे। नमस्कार, माझं नाव सचिन सर्जेराव खिलारी, सांगलीमध्ये आटपाडी तालुक्यातला करगणीचा आहे। मी पॅरा ॲथलीट आहे, मी शॉर्टपुट थ्रो करतो। पॅरिस इथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मला गोल्ड मेडल मिळाले। चायनामध्ये पॅरा एशियन गेम्समध्ये F46 कॅटेगरीमध्ये मला गोल्ड मेडल मिळाले आणि या गोल्ड मेडलमुळंच मला आज ग्रॅव्हिटस फाउंडेशनचा ऊर्जा पुरस्कार मिळतो आहे। तर मी उषा काकडे मॅडम आणि ग्रॅव्हिटस फाउंडेशन यांचा खूप खूप आभारी आहे। थँक्यू सो मच की त्यांनी आम्हाला आमच्या केलेल्या कार्याबद्दल इथं फेलिसिटेट केलं। थँक्यू सो मच। माझं नाव देविका घोरपडे, मी पुण्याचीच आहे आणि मी गेल्या 6-7 वर्षापासून बॉक्सिंग करते। मी 2016ला बॉक्सिंग सुरू केलं आणि आतापर्यंत मी 6 वेळा नॅशनल चॅम्पियन आहे आणि आता गेल्या वर्षी स्पेनमध्ये झालेल्या यूथ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मला गोल्ड मेडल मिळालं आणि आज मला इथे बोलवलं आणि मला एवढ्या सगळ्या मोठ्या पर्सनॅलिटीजमध्ये हे अवॉर्ड भेटलं, त्याच्यासाठी मी खूप जास्ती आभारी आहे।